वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याच्या 2 तरतुदींना सुप्रीम कोर्टानं तुर्तास स्थगिती दिली। तसंच सुप्रीम कोर्टानं 3 सवाल केले। आपलं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टानं सरकारला 7 दिवसांची मुदत दिलेली। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका बसला। कायद्यामधल्या 2 प्रमुख तरतुदींवर सुप्रीम कोर्टानं तुर्तास स्थगिती दिली आहे। वक्फ बोर्ड आणि वक्फ परिषदांवर नव्या नियुक्ती करता येणार नाहीत। सरकारनं कायद्यामध्ये गैरमुस्लिमांना एंट्रीचा मार्ग मोकळा केला, पण सध्या सुप्रीम कोर्टानं त्यावर स्थगिती आणली। वक्फ बोर्डाकडून जाहीर मालमत्तांवर पुढील सुनावणीपर्यंत हस्तक्षेप करता येणार नाही। सरकारनं कायदा करून जिल्हाधिकाऱ्यांना वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करण्याचा अधिकार देण्यात आला, पण कोर्टानं त्यावर सुद्धा तुर्तास स्थगिती आणली। अभी जो सुप्रीम कोर्ट ने तो कह दिया है कि वक्फ बाय यूजर पे सुप्रीम कोर्ट ने 1 माह में स्टे लगाया है और वक्फ बाय यूजर के डिलीशन पर स्टे लगाया है और साथ ही साथ कोई सेंट्रल वक्फ काउंसिल के बनाने पर स्टे लगाया गया है, स्टेट वक्फ बोर्ड के बनाने पर स्टे लगाया गया है। जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया। पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल पता नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोल किया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ। संशोधन को स्टे नहीं किया है, सिर्फ उन्होंने उनके 2 पॉइंट पे सॉलिसिटर जनरल के बात को रिकॉर्ड पे लेकर के और अगली तारीख 5 मई मुकर्रर कर दिया है और 5 मई से इस मामले की सुनवाई शुरू हो जाए। सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह 3 न्यायमूर्तींच्या बेंच समोर वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी सुरू आहे, ज्यात सुप्रीम कोर्टानं 3 प्रमुख सवाल केंद्र सरकारला केलेत आणि केंद्र सरकारला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांचा वेळ दिलाय। सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला विचारलं की हिंदू धार्मिक ट्रस्टवरही मुस्लिमांना घेणार का। 14व्या आणि 16व्या शतकातील मशिदी आहेत, ज्यांच्याकडे रजिस्ट्री किंवा सेल डीड नाही। मग अशा संपत्तीची तपासणी किंवा रजिस्टर कसं असणार? वक्फ बाय युजर म्हणजेच वर्षानुवर्ष कोणत्याही कागदपत्रांशिवाय मशिदी किंवा मदरशांकडून जमीन वापरली जाते। ते प्रावधान काढून टाकल्यास संविधानिक संकट निर्माण झाल्यास काय करणार? चुकीचा कायदा आणला होता आणि हिंदू मुसलमान वाद निर्माण करून या देशाला तोडण्याचा प्रयत्न ज्या भाजपनी आणि नरेंद्र मोदी सरकारने केलेला होता, त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने तंबी दिलेली आहे, त्याला स्थगिती दिलेली आहे आणि निश्चितपणे ह्या जे धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या बीजेपीच्या मनसुबेला सुप्रीम कोर्टाने ब्रेक लावलेला आहे। मोठा दिलासा म्हणावा लागेल सगळ्यांना। दिलासा नाही, देश तोडण्याला जी प्रक्रिया या लोकांनी सुरू केलेली होती त्याला ब्रेक लावण्याचं काम केलं गेलं। विरोधक चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवत आहेत। ते जे 2 प्रश्न उपस्थित झाले होते की ज्या काही अपॉइंटमेंट्स आहेत की त्याच्यावरती जे सदस्य नियुक्तींचे ते राज्यांचे अधिकार आहेत, आज सरकारने केंद्रीय सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये पुढील तारखेपर्यंत आम्ही कुठल्याही पद्धतीच्या 2025च्या कायद्याप्रमाणे नेमणुका करणार नाही हे सरकारने कोर्टाला सांगितलेलं आहे। कोर्टाने स्थगिती दिलेली नाहीये। वक्फ म्हणजे अल्लाच्या नावानं धार्मिक कार्यासाठी केलेलं दान, ज्याचा उद्देश मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक संस्था, मशिदी, दफनभूमी, निवारागृह यासाठी करणं आहे। वक्फकडे लाखो कोटी रुपयांची जमीन आणि उत्पन्न फक्त 126 कोटी आहे। त्यामुळे पारदर्शकता आणण्यासाठी आणि मुस्लिम धर्माच्या विकासासाठीच वक्फ सुधारणा विधेयक असल्याचं अमित शाह म्हणालेत। मात्र केंद्र सरकारचा डोळा वक्फच्या जमिनीवर असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। वक्फ के नाम पर औने पौने दाम में संपत्तियों को 100 साल तक किराए पे देने वाले लोगों को पकड़ना है। वक्फ का जो पैसा होता है, इनकम जो गिरती जा रही है, जिसके माध्यम से माइनॉरिटी का विकास करना, माइनॉरिटी को आगे बढ़ाना, इस्लाम धर्म की सारी धार्मिक संस्थाओं को पुख्ता करना, ये पैसा जो चोरी होता है ना, उसको पकड़ने का काम वक्फ बोर्ड वक्फ परिषद करे।
पुढची सुनावणी 5 मे रोजी ठेवण्यात आली आहे आणि 13 मे रोजी सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त होत आहेत. त्याआधीची 5 मेची सुनावणी खन्नांच्याच बेंच समोर होईल. त्यानंतर खन्ना यांच्याकडून शिफारस झालेले मूळचे अमरावतीचे BR गवई सरन्यायाधीश असतील. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.